नांदेड जिल्ह्यात मागील 5 दिवसापासून पावसानं अक्षरशः थैमान घातला आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण नदी नाल्याला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपण सध्या आहोत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील करमोडी उंचाडा या शिवारात. आपण पाहू शकतो की या ठिकाणी अक्षरशः पुराचं पाणी या शेतीमध्ये गेलेलं आहे आणि सोयाबीनचं पीक संपूर्ण या पुरामुळं जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे. हदगाव तालुक्यातून कयादू नदी वाहते, त्यासोबतच पेनगंगा देखील नदी वाहत असते. या कयादू नदीचं पात्र या शेतीच्या बाजूनं आहे आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण सोयाबीनचं पीक या पुरामध्ये गेलेलं आहे. त्यासोबतच ऊस आणि इतर पिकांचं देखील प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी शेती पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणे देखील येणार आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या परिसरातले, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल, शेतीचं कसं नुकसान झालेलं आहे, केव्हापासून हा पूर येतोय, काय परिस्थिती आहे? खरोखरच 4 ते 5 दिवसापासून पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे आणि सतत अतिवृष्टी झालेली असल्यामुळं गेल्या वर्षी सुद्धा याच प्रकारचा म्हणण्यापेक्षा याच्याही पेक्षा मोठा पूर आला, तर यावर्षी सुद्धा तेवढाच पूर आला. त्यानं अक्षरशः इथले जे शेतकऱ्यांचं जे जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे अशी शेती, त्या शेतीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आणि कशावर जीवन जगावं, पुढे उपजीविका आपली कशी करावं, असं सतत त्यांच्या मनात प्रश्न भेडसावत आहे. आणि माझ्या भावना व्यक्त करताना अक्षरशः मला म्हणजे अश्रू अनावर होत आहेत. तरी शासनाने शेतकऱ्यांच्या या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मी सरकारला नम्र विनंती करतो. आमच्या भागाची पाहणी करण्यासाठी आज कृषी मंत्री दत्तात्रय साहेब भरणे येणार आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला बरं वाटत आहे या शेतकऱ्यांना, कारण आमची कोणीतरी दखल घेत आहे. अशीच शासनाने दखल घेऊन आम्हाला या शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी इथून पुढे सहकार्य करावं व आमची इच्छा पूर्ण करावी अशी मी सरकारला विनंती करतो. निश्चितच आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण देखील बातचीत करूया. काय सांगाल, केव्हापासून पूर आणि कशी परिस्थिती आहे आणि किती नुकसान झालंय आपलं? 100% आमचं नुकसान झालं साहेब. आज कमी जास्त 5 दिवस झाले आम्हाला झोप सुद्धा नाही. एकदम गावाच्या जवळ पाणी येऊन गेलं होतं आमच्या. आता तुम्हीच पाहू शकता बाई सोयाबीन काय राहिलं आमच्या सोयाबीनामध्ये. बघा, तुम्हीच बघा, काय नसल्यासारखं. गेल्या वर्षी विमा म्हणले, गेल्या वर्षी आम्हाला विमा आणि एक रुपया सुद्धा आम्हाला विमा भेटला नाही. 100% जाऊन सने आम्ही सगळं हे केलं. तहसीलला, कलेक्टरला, सगळ्याला आम्ही निवेदन दिलं. मोर्चा सुद्धा काढला संभाजीराजाच्या नेतृत्वाखाली, माधवराव देवसरकरांच्या नेतृत्वाखाली. 1 रुपया सुद्धा आम्हाला भेटला नाही शासनाचा. विम्याचा रुपया भेटला नाही. फक्त हे दुष्काळाचं आम्हाला काय भेटलं ते भेटलं. दुसरं विम्याचा 1 रुपया सुद्धा आम्हाला एक गावाला कोणाच भेटला नाही. 100% नुकसान होऊन झाल्या. आणि आता हेच परिस्थिती, आम्हाला अन्न खायला आम्ही आज महाग झालो. गेल्या वर्षी आमची हेच परिस्थिती याच्यापेक्षा बिकट झाली, तर या वर्षी सुद्धा अशी आमची परिस्थिती झाली. आम्ही करावं काय? एक तर आम्हाला जनावराला चारा नाही, काही नाही. आमचा ऊस राहिला नाही. गेले उसाला आमच्या आळी पडली होती. उसावर पूर गेल्यामुळे ऊस तोडा आमचा कोणी तयार नव्हता. मिसनी आल्या, तर मिसनीवाल्यानं 10,000 रुपये एकर मिसनीने घेतले. आम्ही शेतकऱ्यांनी जगाव कोणाच्या जीवावर. शासनाने असं करा, निसर्गानं पहिला आम्हाला कोपला आणि शासनाने कोपायच्या मागे लागला. आमचा कोणी नाहीच, कोणी करायला तयार नाही. आम्ही शेतकऱ्यांना काय करा, आत्महत्या करू नये तर आम्ही काय करावं शेतकऱ्यांना? निश्चितच हे शेतकरी होते, त्यांच्या तीव्र भावना आहेत. संपूर्ण पीक जे आहे ते सोयाबीन असेल, कापूस असेल, या भागातला ऊस देखील असेल, संपूर्ण या पुराच्या पाण्यामुळे नष्ट झालेलं आहे. प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. हजारो हेक्टर जमीन खरडून गेलेली आहे. त्या मागच्या वर्षी देखील या शेतकऱ्यांचं असंच पद्धतीनं नुकसान झालं होतं. त्यांना अद्याप देखील पीक विमा मिळाला नाही. त्यांची खंत देखील या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. आता थोड्याच वेळात दत्तात्रय भरणे कृषी मंत्री आहेत, ते या ठिकाणाची पाहणी करणार आहेत आणि या शेतकऱ्यांना याच्यातून काहीतरी आर्थिक मदत सरकारनं करण्याची गरज आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, करमोडी उंचाडा, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.